गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपले परत एकदा स्वागत. आज बाप्पासाठी मी इथे बनवत आहे साखर शिवायचे मोदक. म्हणजे गोडाशिवाय म्हणता नाही येणार कारण की मी इथे गूळ वापरला आहे, पण कमी साखरेचा प्रयत्न असा करायचा आहे इथे. यासाठी मी इथे घेतलेले आहे 11 ते 12 खजूर घेतले आहेत. खजूर बिया अगदी पाव वाटीपेक्षा कमी असं हे गूळ घेतलेला आहे. ही छोटी वाटी आहे, तुम्ही बघू शकता चटणीची. त्यानंतर इथे नारळाचा चव घेतलेला आहे अर्धी वाटी कमी. 5-6 इथे अंजीर घेतले आहे आणि इथे मिल्क पावडर घेतली आहे. आता हे सगळं मिक्स करून आणि नंतर वेलची पावडर वगैरे घालून आपण मोदक करूया. तर हे मी स्वच्छ धुतलेले आहेत. आता यातल्या बिया मी काढून घेते. तुम्ही याच्याऐवजी सीडलेस खजूर पण वापरू शकता. या सगळ्या अशा बिया इथे काढून मग आपण 1 चमचा तुपामध्ये हे सगळं परतून घ्यायचं आहे. इथे मी हे बिया काढलेल्या आहेत आणि हा खजूर फक्त आपल्याला घ्यायचा आहे. त्याचे पण मी असे हातानेच त्याचे तुकडे केलेले आहेत सो दॅट पटकन मऊ होऊन जाईल हे असं. यासाठी इथे पहिले मी 1 चमचा तूप घालते आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचे हे खजूर. खजूर थोडेसे असे नरम व्हायला लागले की आपण घालूया नारळचं. खजूर असंही रिच इन आयर्न असतो, लोह भरपूर असतं त्याच्यामध्ये आणि थोडासा तुपात परतून खाल्ला की छान असतो तब्येतीसाठी. म्हणून मी पहिल्यांदा तुपात जरा परतून घेते आहे. आता त्याच्यात हे अर्धी वाटी खोबरं, तुकडेही तुम्ही करू शकता, पण हे सगळं मऊ झाल्यानंतर आपल्याला छान त्याचा गोळा करता येतो. म्हणून मी हे अर्धे अर्धे पाव असे तुकडे याचे केलेले आहेत. बऱ्यापैकी खजूर असा मऊ झालेला दिसतो आपल्याला. आता आपण ह्याच्यात अंजीर घालूया. अंजीर पण नरम होईल. गॅस मीडियमच ठेवायचा आहे. अंजीर आणि हे कसे लगेच संपायचे आहेत. गणपती बाप्पासाठी आपण म्हणतो आरतीच्या वेळेस रोज आपल्याला मोदक वेगवेगळ्या प्रकारे करायचे असतात, तर झटपट होणारी असं हे मोदकची रेसिपी आहे. अगदी 5-7 मिनिटात तुमचे हे तयार होतात. कारण की हे लगेच गूळ खोबरं हे सगळे असे आरोग्यासाठी छान न्यूट्रिशियस असेच पदार्थ आहेत. अगदी उपवासाला पण चालणारे असे हे मोदक आहेत. त्यामुळे आता मी याच्यात गूळ घालतेय. गुळाने हे गूळ विरघळेल लगेच. शायनिंग 1 चमचा तुपामध्ये सुद्धा आपल्याला गुळामुळे लगेच हे शायनिंग दिसायला लागले. आणि आता मी ह्याच्यात घालतेय मिल्क पावडर. मिल्क पावडर मी थोडी ठेवली आहे इथे, कारण की जेवढं खोबऱ्यासाठी गुळ लागणार आहे तितका निम्मा गुळ मी घातलेला आहे. आणि पण खजूर गोड असतातच, शिवाय मिल्क पावडर ही गोड असते, त्यामुळे हे गोडीलाही खूप छान होतात. आता ह्याच्यात तुम्ही ड्रायफ्रुट्सचे तुकडेही एक्स्ट्रा घालू शकता हवे असल्यास लास्टला गार्निश करताना. खसखस देखील वापरू शकतो, पण इथे आता मी अंजीर घातले त्यामुळे गरज असेल तरच मी खसखस घालणार आहे. आणि हे जस्ट सगळं मिक्स झालं की आपले हे मोदक रेडी आहेत. ह्यात व्हेरिएशन्स किती प्रकारे करू शकतो आपण. रोज वेगळ्या चवीचे बाप्पासाठी, म्हणजे असा हवा की तो आरोग्यासाठी चांगला पण जास्ती हेवी पण नकोय. रोज रोज काय आपण खव्याचे मोदक खाण्यापेक्षा हे असे जे मुलं खात नाहीत ते या फॉर्ममध्ये त्यांना आपण देऊ शकतो. पहा लगेच नरम व्हायला लागलेला आहे. सो इथपर्यंतच मला हे मिक्स करायचे. पहा अगदी 2 ते 4 मिनिटातच हे मला असे स्पॅच्युलानेही मोडता येत आहेत. खारीक म्हणा खजूर म्हणा. आता मी गॅस बंद करते आणि जरा कोमट झालं की ह्याचा गोळा करून घेते. हे जास्ती कोरडं व्हायला नाही द्यायचंय, म्हणून मी हे एका ह्याच्यात काढते. कारण ह्याच्यातच जर राहिलं तर अजून ड्राय होईल. मिल्क पावडरचं वॉटर कंटेंट आहे ना ते कमी होईल, म्हणून आपल्याला इथे ट्रान्सफर करून घ्यायचंय. आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचंय. आणि गूळ चिवट व्हायला नको यासाठी गूळ आपण हवं तर लास्ट स्टेजला घातलं तरी चालेल, आधी मिल्क पावडर घालून.
हे मी आता असे चमच्याने मिक्स करून घेते. आणि मग नंतर ह्याचा एकसारखा गोळा करून आपण मोदक साच्यातून त्याचे मोदक काढूया. इन केस मिश्रण कोरडं झालं तर 1 चमचा दूधही तुम्ही ह्याच्यात घालू शकता, जेणेकरून कोरडा जर गूळ झाला असेल तर तो नरम पडेल लगेच. अगदी 1 चमचा गूळ. पहा, ह्याचे लाडूही आपण बांधू शकतो किंवा मोदकही आपल्याला करता येतील. पहा, हे अजून असं कोमटच आहे, म्हणजे मी हात लावू शकते इतकंच आपल्याला हे गरम करायचं अशा प्रकारे. आणि असं छान आता आपल्याला मळता येते. आणि तुपाचीही गरज नाही. 1 चमचा तुपामध्ये हे इतकं मला तूप दिसतंय हाताला, कारण की ह्यात ओलं खोबरं होतं आणि खजूर व गूळ या दोघांमुळे पण ह्याला छान ग्लेज येते. अशा प्रकारे ह्याचा छान गोळा झालेला आहे. आणि हे आता आपल्याला मिक्स करायचं आहे छानपैकी. जर मिक्सर मधून काढलं तर सगळे खजूर वगैरे मिक्सरच्या भांड्यालाच जास्त लागतं, म्हणून मी ते न काढता डायरेक्ट हे असे केले आहे. आता आपण हे मोदकाच्या साच्यात घालून छान करू शकतो. साच्याला थोडंसं तूप लावूया. एकदाच तूप लावून चालणार आहे, कारण की याचं लागणारच आहे. शेप नीट निघावा एवढ्यासाठी मी केवळ तूप लावते याला. आणि म्हणूनच आपण सुरुवातीला कमी तूप लावलं. असे हे छान हेल्दी असे ड्रायफ्रूट सकट डेट्स मोदक झटपट तयार होतात. हे छान प्रेस करून भरून घ्यायचं याच्यात. एक्स्ट्रा जे आहे असं क्लीन करून घ्यायचं छानपैकी. असे मस्त चॉकलेटी रंगाचे आणि अगदी 1 चमचा 1 ते 2 चमचा गूळ वापरून केलेले हे मोदक लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. पहा, अगदी ह्या प्रमाणामध्ये परफेक्ट 21 मोदक तयार होतात. हा एकच आता मोदक करायचा राहिला आहे, तो मी याच्यात घालून घेते. म्हणजे हे प्रमाण अगदी छान. 21 मोदक जर करायचे असतील तुम्हाला, 5, 10, 15, 20 आणि हे 21 असे छान तयार होतील झटपट. असे झटपट 5 ते 7 मिनिटांमध्ये हे माझे मोदक तयार झालेले आहेत, ड्रायफ्रुट्स वाले. आणि किती सुंदर दिसतात बघा. अजिबात कमी तुपातही त्याला खूप छान अशी ग्लेज पण आलेली आहे आणि असे कोरडे झालेले आहेत छानपैकी. आणि हे अगदी आरामात 2-3 दिवस देखील राहू शकतील. जे 2 दिवस तर नक्कीच राहतील, कारण याच्यात पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाहीये. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.